प्रेज द लॉर्ड. या तुम्हाला सर्वांना आजच्या शुक्रवारच्या सभेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. खरोखर प्रभू खूप महान आहे, खूप अद्भुत कार्य करणार आहे. ही खरोखर प्रियांनो त्यांनी पुन्हा एकदा ही संधी आपल्याला दिलेली की खरोखर की आपण त्याच्या सानिध्यामध्ये यावं. बायबलमध्ये म्हटलं ना, दावीद राजा बोलला की खरोखर तुझ्या सानिध्यामध्ये पूर्ण आनंद आहे. प्रियांनो त्या प्रभू येशूच्या सानिध्यामध्येच पूर्ण आनंद, त्याच्या सानिध्यामध्ये आरोग्य, त्याच्या सानिध्यामध्ये सर्व आशीर्वाद. तर प्रियांनो आज आपण त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, त्याच्या प्रेझेन्स मध्ये आपण वेळ घालूया. आजच्या सभेची आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करूया आणि प्रार्थना केल्यानंतर आपण प्रभूची आराधना करूया. यावेळेस आपण प्रार्थना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. पिता आम्ही तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, पिता आजची ही वेळ तू आम्हाला दिलीस म्हणून धन्यवाद. पिता ही पूर्ण सभा आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आज पिता मी प्रार्थना करते की सर्व तुझे लेकरं आजची सभा बघत प्रत्येकाच्या जीवनामध्ये पिता आज अद्भुत कार्य करणारेस म्हणून धन्यवाद देतो. पिता प्रत्येक तुझ्या लेकरांना आज तू दर्शन देणारेस म्हणून धन्यवाद देतो. पिता प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने भरणारेस म्हणून तुला धन्यवाद. प्रत्येकाला पिता तुझ्या सामर्थ्याने भरलंस म्हणून धन्यवाद. ही पूर्ण वेळ, ही पूर्ण सभा पिता आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. पिता आजची आराधना, आजचं वचन, पूर्ण सभा आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित. या सभेविरुद्ध, तुझ्या लेकरांविरुद्ध कार्य करणाऱ्या सर्व दुष्ट आत्म्याच्या शक्तीला, सैतानाच्या सामर्थ्याला बांधून आणि या जागेमध्ये पिता आम्ही पूर्णपणे तुझं राज्य टाकतो. सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. Thank you Jesus. Thank you Jesus. We praise you. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. या प्रियानं आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया आणि आपलं लक्ष आपण सर्वजण प्रभू येशूकडे लावूया, कारण त्याने त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्याला निष्पाप, निर्दोष व निष्कलंक केले. प्रत्येक आजारापासून, प्रत्येक विकारापासून त्या प्रभू येशूने आपल्याला त्याच्या रक्ताच्या द्वारे वाचवलेला आहे. आपण धन्यवाद देऊया त्या प्रभू येशूला. Oh, thank you, Jesus. Hallelujah, 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 सर्वजण आपले लक्ष आपण प्रभू येशूकडे लावू.
हमको धोता है। लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। खुदा खुदा हमारा खुदा दिल में रहना चाहता है। खुदा खुदा हमारा खुदा दिल में रहना चाहता है। खुदा खुदा हमारा खुदा 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 हमारा खुदा रूह से भरना चाहता है। खुदा खुदा हमारा खुदा दिल में रहना चाहता है। लहू लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। लहू लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। बड़े बड़े ना पीछे हटे खुदा का रूह फरमाता है। बड़े बड़े ना पीछे हटे खुदावन का रूह फरमाता है। शिफा शिफा मुकद्दस शिफा 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 मुकद्दस शिफा पागलों मिलाता है। बड़े बड़े ना पीछे हटे खुदावन का रूह फरमाता है। लहू लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। लहू लहू यीशु का लहू गुनाहों से हमको धोता है। 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 हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु। पवित्र आत्मा तुझं स्वागत आहे। प्रभू यीशु तुझं स्वागत आहे या जागेवर। धन्यवाद यीशु। प्रभू यीशु तू महान आहे। प्रभू यीशु तू सर्वशक्तिमान आहे। राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आमचा तारणारा देव आहेस। प्रभू यीशु तू जिवंत देव आहेस। धन्यवाद प्रभू यीशु तुझ्या उपस्थितीबद्दल। ओ हालेलुया हालेलुया। थँक यू जीसस। जिसने
महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। घुटनों पे आते हैं जैसे आते, घुटनों पे आते हैं जैसे गाते। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। घुटनों पे आते हैं जैसे गाते, घुटनों पे आते हैं जैसे गाते। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। परमेश्वर है तू, उद्धार है तू, सृष्टि का रचयिता खुदा मेरा तू। परमेश्वर है तू, जगुदार है तू, सृष्टि का रचयिता खुदा मेरा तू। अल्फा है तू, ओमेगा है तू, सारे मंडल का बादशाह है तू। अल्फा है तू, ओमेगा है तू, सारे मंडल का बादशाह है तू। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। घुटनों पे आते हैं जैसे गाते, घुटनों पे आते हैं जैसे गाते। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं। Father, bless everybody.
आज आम्ही आमचं जीवन, आम्ही आमचं सर्वस्व पित्या तुझ्या हातामध्ये सोडतो. जस पित्या आम्ही तुझ्या वचनावर जात असताना तुझ्या आत्म्याने आम्हाला जसं आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना आपले सगळे सुधार करत आहोत. प्रभू आपला धन्यवाद देतो तुझ्या, आम्ही तुझी स्तुती करतो. आतापर्यंत तुझ्या प्रकारे सांभाळा दे बाप्पा, आम्ही तुझ्या आभाराने उपकार मानतो. प्रभू इथून पुढे दे बाप्पा, तू आम्हाला गाईड कर, आम्हाला लीड कर. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये असताना दे बाप्पा, तुझ्या आत्म्याचा दे बाप्पा अभिषेक, तुझ्या आत्म्याचा वर्षाव दे बाप्पा, तू आम्हाला करत आहेस दे बाप्पा. दे बाप्पा आम्ही विश्वास करतो. प्रभू प्रार्थना करतो, आमचं वचन दे बाप्पा, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रभू प्रत्येक दे बाप्पा शब्द तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू प्रकट कर. ऐकणारं कान आणि समजणारा अंतःकरण तू दिलंस दे बाप्पा. तुझ्या सानिध्यामध्ये दे बाप्पा प्रभूची आम्हाला आनंद, आशीर्वाद, तुझी कृपा तू दिलीस त्याबद्दल धन्यवाद. आभार करणार तुमची पाव येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियांनो, प्रभूला खूप खूप धन्यवाद की त्याने आपल्याला पुन्हा एकदा ही संधी दिलेली आहे प्रियांनो की आपण त्याच्या जवळ यावं, आपण त्याची आराधना, स्तुती आणि महिमा करावी. खरोखर प्रियांनो, बायबल सांगते की परमेश्वर त्याच्या लोकांच्या स्तुती आणि आराधनेमध्ये वस्ती करणारा परमेश्वर. आणि खरोखर प्रियांनो की ज्या वेळेस आपण त्या परमेश्वराची आराधना करतो, महिमा करतो प्रियांनो, तो आपल्याला खरोखर आपले आध्यात्मिक नेत्र उघडतो. आणि प्रियांनो, तो आपल्याला त्या आत्मिक गोष्टींसाठी अधिक आपल्याला सेन्सिटिव्ह करतो. त्यावेळेस प्रियांनो, आजच्या वचनामध्ये आपण जाऊया. आज एक वचन आपण पाहणार आहोत. आणि प्रियांनो, आज जो विषय आपण शिकणार आहोत तो आराधनेविषयीच आहे. या आराधनेच्या द्वारे परमेश्वर कशा रीतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. तर प्रियांनो, आज आपण लूक याचा 8 अध्याय आणि प्रियांनो आपण 40 पासून ते 42 पर्यंत वचन वाचूया. आणि त्याच्यानंतर आपण 49 पासून सुरुवात करूया आणि 56 पर्यंत वचन वाचूया. 40 पासून ते 42 पर्यंत आपण प्रथम वचन वाचूया. नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पहा, याईर नावाचा कोण एक मनुष्य आला. तो सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती. ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता. आणि 49 पासून 56 तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, तुमची मुलगी मरण पावली आहे, आता गुरुजीला श्रम देऊ नका. ते ऐकून येशू म्हणाला, भिवू नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व त्याची व मुलीची आईबाप यांच्याशिवाय आपल्या बरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करत होते. पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे. तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. मग सर्वांना बाहेर घालून त्याने तिच्या हाताला धरून मुली उठ असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली. मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. तेव्हा तिचे आई बाप थक्क झाले. पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निश्चित आज्ञा केली. हालेलुया. खरोखर प्रियांनो, इथं आपण पाहतो की एक अद्भुत चमत्कार झाला. आणि हा चमत्कार किती अद्भुत आहे तिथं आपण बघतो प्रियांनो की ही मुलगी मेली होती पण ती जिवंत झाली. आणि प्रियांनो, खरोखर आज आपल्या जीवनामध्ये देखील अनेक अशा गोष्टी आहेत की मरणाची सत्ता आहे. आपण पाहतो अनेकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो आजार आहे, अनेकांच्या जीवनामध्ये भविष्याविषयीची काळजी, चिंता आहे. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये आपण पाहतो अनेक संकट आहेत. जसं बायबलमध्ये सांगितलं ना की मरणाची सत्ता आपण पाहतो कार्य करत. तर प्रियांनो, आज आपण प्रभूच्या वचनामधून बघणार आहोत
की आपण ह्या मरणाच्या सत्तेवर आपण कसं विजय मिळवायचा, आपण मरणातून निघून जीवनामध्ये कसं आपण पार जायचंय. आणि इथं आपण पाहतो हीच गोष्ट आपण पाहतो की याईराच्या जीवनामध्ये घडली. इथं बायबल सांगते याईर हा एक खूप मोठा अधिकारी व्यक्ती होता. बायबल सांगतो तो सभास्थानाचा अधिकारी होता. आणि प्रियांनो, इथं बायबल सांगतं की असं झालं की त्याची जी मुलगी होती, बायबल सांगतो ती खूप आजारी होती. इथं जसं बायबल सांगतो ना, कारण त्याला सुमारे 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. प्रियांनो, ही मुलगी खूप आजारी होती आणि बायबल इथं सांगते की ती मरणास टेकली होती, तिचा मृत्यू झाला नव्हता. आणि ज्या वेळेस याईराला समजलं, आता विचार करा, हा एक अधिकारी व्यक्ती होता, त्याने सर्व प्रयत्न नक्की केले असते. त्याने अनेक डॉक्टरला, अनेक वैद्यांना, अनेक जे सर्व त्याला माहिती आहे ते सर्व केलं, पण प्रियांनो त्या मुलीला आरोग्य मिळत नव्हतं. आणि प्रियांनो, ती त्याची एकुलती एक मुलगी होती. म्हणजे विचार करा की एकुलता एक जे लेकरू असतं हे अतिप्रिय लेकरू असतं आपल्या आई वडिलांचं. कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्व जगातल्या संपत्तीपेक्षा, सर्व गोष्टींपेक्षा ना आपण असं म्हणू शकतो ना की आपले लेकर, आपण यांची किंमत करू शकत नाही, ते मोलवान आहेत, यु नो. आणि मग इथं आपण पाहतो म्हणून हा जो याईर, त्याची जी मुलगी होती, बायबल सांगतं ती मरणास टेकली होती. पण आपण पाहतो की जसं येशू ख्रिस्त ना हा त्याच्या याईराच्या घरी निघाला, बायबल सांगतं की तो तिथं जाण्या अगोदरच त्या मुलीचा मृत्यू झाला. आणि मग आपण पाहतो की इथं येशूला असं म्हणण्यात आलं की गुरुजीला कशाला श्रम देता आता, ती मुलगी तर मृत्यू पावली. आणि त्यावेळेस आपण पाहतो येशू तरी पण त्याच्या शिष्याला घेऊन तिथे गेला. आणि मग ही पुढची अद्भुत चमत्कार या ठिकाणामध्ये घडलेला आपण बघतो. तर अशा प्रकारे आपण पाहतो ही घटना, ही सत्य घटना आहे प्रियांनो, ही जी घडलेली आहे. आणि प्रियांनो, आज देखील प्रियांनो या सर्व येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये अद्भुत चमत्कार होते. कारण येशूच्या नावामध्ये स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आहे. आणि ज्यावेळेस आपण येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, तो परमेश्वर आपली प्रार्थना आहे. आता प्रियांनो, इथे आपण पाहतो हा चमत्कार कसा झाला, आज आपण पाहणार आहोत. याईराने अशा कोणत्या गोष्टी केल्या की ज्यामुळं त्याची मेलेली परिस्थिती बदलली. आपण पाहतो त्याच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार झाला. सर्वात प्रथम आपण बघतो की हा जो याईर नावाचा जो व्यक्ती, इथं बायबल सांगतं की तो सभास्थानाचा अधिकारी होता. विचार करा प्रियांनो, तो अधिकारी होता, तो एक साधा सुद्धा मनुष्य नव्हता, पण अधिकारी व्यक्ती होता. पण ज्या वेळेस प्रियांनो त्याने येशू ख्रिस्ताला पाहिलं, त्याला माहिती होतं येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त हा देव आहे. आणि बायबल सांगतं त्याने येशू समोर, इथं बायबल सांगतं त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये आपण बघतो की हा याईर नावाचा व्यक्ती अधिकारी होता, पण त्याने येशूच्या तो पाया पडला, येशू समोर नतमस्तक झाला, येशू समोर झुकला आणि येशूला आपल्या घरी येण्याची विनंती केली. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, हे सिक्रेट आहे, हे रहस्य आहे या चमत्काराचं. तुम्हाला माहिती आहे की गुडघ्यावर येणं म्हणजेच परमेश्वराची आराधना करणं. इनफॅक्ट आपण जर ग्रीक भाषेमध्ये बघितलं ना, ग्रीक भाषेमध्ये आपण पाहतो की आराधनेला जो शब्द आहे तो आहे प्रॉस्कुनियो. आणि या शब्दाचा असा अर्थ आहे की देवासमोर उपडं पडणं, देवासमोर झुकणं, देवाला सर्वस्व समर्पण करणं. आणि खरोखर हे केवळ शारीरिक रीतीने नाही की आपण पाहतो हा मी आता उपडा पडलो, मी गुडघे टेकले, पण अंतःकरणापासून प्रियांनो त्या देवाला शरण जाणं, अंतःकरणापासून त्या परमेश्वराला बोलणं की प्रभू
आता माझा दुसरा कोणत्याही गोष्टीवर भरोसा नाहीये, केवळ तुझ्यावर माझा भरोसा, केवळ तूच माझी आशा आहे आणि माझं लक्ष केवळ तुझ्याकडे लागलेलं आहे. आज मला केवळ तुझ्या आशीर्वादांची अपेक्षा. तर प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे की इथं हा जो मोठा अधिकारी याने काय केले, येशूच्या पाया पडला. म्हणजे आपण पाहतो त्याने येशूची आराधना केली. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे आराधना करणं म्हणजे सर्व संपूर्ण रीतीने स्वतःला त्या परमेश्वराच्या समोर नतमस्तक स्वतःला करणं, स्वतःला रिक्त करणं, स्वतःला खाली करून टाकणं आणि त्याला बोलणं, प्रभू आता मी पूर्णपणे केवळ तुझ्यावर अवलंबून आहे. प्रभू आता मी माझ्या बळावर, माझ्या बुद्धीवर, माझ्या शक्तीवर, कोणत्या मेडिसिनवर नव्हे, कोणत्या डॉक्टरवर नव्हे, तर प्रभू येशू केवळ मी तुझ्यावर भरोसा ठेवतो. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस याईरने ही गोष्ट केली, इथं बायबल सांगतं ना की याईर हा येशूच्या पाया पडून, इथं बायबल सांगतं त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. प्रियांनो, खरोखर खूप खूप महत्वाची गोष्ट ना की आपल्याला त्या परमेश्वराची आराधना करणारा लोक बनायचं. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की आराधना म्हणजे मी अनेकदा सांगितले की आराधना म्हणजे आपल्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने त्या परमेश्वरावर प्रीती करणं. आणि प्रियांनो, खरोखर येशू ख्रिस्त जसा त्या पुरुषी लोकांना म्हणाला की तुम्ही केवळ तुमच्या शब्दांनी माझी आराधना करता, पण तुमचं अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. प्रियांनो, जर तुम्ही आपण जर अशी आराधना करत आहे, आपण फक्त ओठांनी गीत गाते, मी प्रभूची स्तुती करत आहे, मी प्रभूची आराधना करत आहे, पण आपलं मन, आपलं अंतःकरण जर प्रभू येशूकडे लागलेलं नाहीये, प्रियांनो, आपण देवाला फसवू शकत नाही. माणसाला फसवणं खूप सोपं आहे, पास्टरला फसवणं खूप सोपं आहे, पण तुम्ही त्या परमेश्वराला फसवू शकत नाही. कारण प्रियांनो, बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे की तो आपला अंतःकरण चाळून पाहणारा परमेश्वर आहे. तो फक्त आपले शब्द बघत नाही, तो आपले अंतःकरण बघतो. प्रियांनो, बायबल मध्ये असं म्हटलंय ना की मनुष्य हा बाहेरील स्वरूप पाहतो, पण तो परमेश्वर आपलं अंतःकरण बघतो. आणि म्हणून योहान याचा 3रा अध्यायामध्ये ज्यावेळेस प्रियांनो तुम्हाला माहितीये की येशू त्या आपण पाहतो ना की शमरोनी स्त्री बरोबर बोलत होता आणि बायबल सांगतं येशूने त्या शमरोनी स्त्रीला म्हटलं ना की तुम्हाला पाणी दे. आणि तुम्हाला माहिती ती पुढची स्टोरी काय, आणि आपल्याला माहिती येशू नंतर तिला बोलला की मीच जीवनाचं पाणी आहे. आणि मग तुम्हाला माहिती प्रियांनो, पुढं हा विषय गेल्यानंतर येशू ख्रिस्ताने त्या शमरोनी स्त्रीला म्हणाला, परमेश्वर असे आराधक शोधते जे आत्म्याने व खरेपणाने त्याची आराधना. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, परमेश्वराला अशा आराधकांची गरज आहे जे आत्म्याने म्हणजे प्रियांनो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या अंतःकरणापासून, फक्त होठ हलवत नाही. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं, अनेक आराधना करतात, इव्हन मी वर्शिप लीडर बघितलेले की ते वर्शिप करत कुणाची करत आहे मला माहिती नाही. कारण प्रियांनो, ज्यावेळेस ते वर्शिप करतात त्यांची हीच इच्छा असते की सर्वांनी माझ्याकडे बघावं, मी किती सुंदर गाते, मी किती सुंदर वाद्य वाजवते, मी किती सुंदर नाचते. अनेक जण लोकांचं जे आकर्षण आहे स्वतःकडे करण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, ही आराधना असू शकत नाही. प्रियांनो, जी खरी आराधना ज्यावेळेस आपण पाहतो ना की एक व्यक्ती करतो, त्या आराधनेच्या द्वारे देवाचं सामर्थ्य तिथे उतरून येतो, देवाचा अभिषेक तिथे उतरून येतो. हालेलुया. मला आठवलं एकदा देवाचे सेवक बेनिंग एका मीटिंग मध्ये गेले आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, तिथं एक व्यक्ती, ती मीटिंग चालू होती आणि त्यांनी एक तरुण मुलाला बोलवलं. खूप सुंदर गायक होता आणि तो गाणं गायला लागला आणि खूप सुंदर, खूप तालात, खूप त्याचा चांगला आवाज होता, खूप छान त्याने गाणं गायलं आणि लोकांनी सर्वांनी त्याच्यासाठी टाळा वाजवला. पण तुम्हाला माहिती प्रियांनो, त्याच्यानंतर असं झालं की तेच गाणं
गाण्यासाठी एक दुसरी स्त्री आली. ही जी स्त्री होती तिचा आवाज अजिबात चांगला नव्हता. असं वाटत होतं ती नाकातल्या नाकात गाते. आणि प्रियांनो, ज्या वेळेस ही स्त्री तेच गाणं त्या तरुणाने जे गायलं होतं ते गाणं तिने गायला सुरुवात केली. प्रियांनो, ज्यावेळेस तिने ते गाणं गायला सुरुवात केली, ती जागा देवाच्या सामर्थ्याने भरून गेली. परमेश्वराचा अभिषेक तिथं तुम्हाला. लोक त्या बाईसाठी टाळ्या वाजवायला नाही, लोक सर्व उभा राहिले, लोकांनी आपले हात उंच केले आणि परमेश्वराची आराधना करायला लागले. तर प्रियांनो, तुम्हाला माहितीये की ज्या वेळेस आपण आत्म्याने व खरेपणाने आराधना करतो, देवाचं अभिषेक, देवाचं सामर्थ्य, देवाची उपस्थिती त्या ठिकाणामध्ये उतरून येते. विचार करा प्रियांनो, इथं या इथेच म्हणत आहे हालेलुया. बघा त्याचा प्रश्न काय की त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला असं वाटतं येशूने तुमच्या घरामध्ये यावं, त्याच्या समोर नतमस्तक, त्याच्या समोर गुडघे टेका. प्रियांनो, आता ही फक्त फिजिकल पोज नाहीये, फक्त तुम्हाला माहितीये का, हे फक्त शारीरिक रीतीने गुडघे टेकणं किंवा उपडं पडणं इतकंच नाहीये. पण प्रियांनो, ऑफकोर्स ते महत्वाचं आहे. आपण त्याच्यासमोर गुडघे टेकणं गरजेचं आहे. हालेलुया. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. प्रियांनो, तो जो राजा आहे त्याला आदर देणं हे गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहितीये हे सिक्रेट आहे. प्रियांनो, तुम्हाला माहितीये जे लोक देवाला आदर देतात, जे लोक प्रियांनो तुम्हाला माहितीये का त्याची स्तुती आणि आराधना खऱ्या रीतीने आदराने करतात, त्यांच्या बरोबर तू येतो, त्यांच्या जवळ तो राहतो. हालेलुया. आणि मग म्हणून इथं आपण पाहतो ना की यायराने काय केलं प्रियांनो, ज्या वेळेस त्याने गुडघे टेकले येशू समोर, हालेलुया, प्रियांनो, येशू तयार झाला. येशू तयार झाला. तर तुम्हाला माहितीच येशूला तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचंय आणि तुमच्या घरामधली जी प्रत्येक परिस्थिती असेल, मग ती आजाराची परिस्थिती असेल, गरिबीची परिस्थिती असेल, भांडणाची परिस्थिती असेल, शापाची परिस्थिती असेल, दुःखाची परिस्थिती असेल, जिथे येशू येतो प्रियांनो, बायबल सांगतं येशू आपलं दुःख आनंदामध्ये बदलून टाकतो. तो आपले अश्रू प्रियांनो तो हसण्यामध्ये बदलून टाकतो. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो खूप खूप गरजेची गोष्ट आहे की आपल्याला काय करायचंय प्रियांनो, त्या परमेश्वरासमोर नतमस्तक व्हायचं. खरोखर मला ते गीत नेहमी आठवतं ना, आपण ते गीत गातो, तू मेरा शरण स्थान, तू मेरा गड. त्या गीतामध्ये असं म्हटलं ना की आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूं यहाँ आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से, मैं हूं यहाँ. तर खरोखर प्रियांनो, या गीतामध्ये जसं म्हटलं ना, आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में. तुम्हाला माहिती आहे आराधना करणारे लोक हे देवासाठी नेहमी केलेले प्राणी असतात. त्यांना असं वाटतं मी किती त्या देवाला ओळखावं, मी किती देवाच्या सानिध्यामध्ये वेळ. तुम्हाला माहिती आहे म्हणजे खरे खरे जे आराधक असतात त्यांनी कितीही आराधना केली तरी त्यांना कमीच वाटते. हालेलुया. जसं दावीद राजा बोलला ना की हे परमेश्वरा माझा जीव ना तुझ्यासाठी लुलपते, जशी एक हरणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा माझा जीव हे परमेश्वरा तुझ्या सानिध्यासाठी, तुझ्या उपस्थितीसाठी लुलपते. हालेलुया. ते जे खरे आराधक आहेत प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये जी क्वालिटी असते ती क्वालिटी कोणती असते माहितीये का? ती क्वालिटी म्हणजे देवासाठी भूक आणि तहान असते. प्रियांनो, तुम्हाला माहिती ना की परमेश्वराचा अभिषेक प्राप्त होण्यासाठी, जसं मी तुम्हाला त्या बेनिहिन पास्टरची मी तुम्हाला साक्ष सांगितली की ते बोलले की ती बाई प्रियांनो की तिचा आवाज काय खूप छान नव्हता, ती नाकामध्ये गात होती,
पण ज्या वेळेस त्यांनी परमेश्वराची आराधना करायला सुरुवात केली, काय झालं, ते संपूर्ण ऑडिटोरियम परमेश्वराच्या उपस्थितीने, परमेश्वराच्या सामर्थ्याने भरून गेलं. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, तुम्हाला आणि मला ज्या वेळेस प्रियांनो आपण खरी आराधना करतो अंतःकरणापासून, हालेलुया, त्यावेळेस काय होतं माहिती प्रियांनो, त्यावेळेस प्रियांनो परमेश्वराची उपस्थिती होते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं प्रियांनो, आराधना करणं म्हणजे गुडघ्यावर येऊन स्वतःच जीवन परमेश्वराला समर्पित करणं. आता आराधना म्हणजे केवळ आणि केवळ गीत गाणं असं नाहीये. गीत तर खूप लोक सुंदर सुंदर गातात, है ना, पण ते कितीही सुंदर गीत गायलं तर परमेश्वराची उपस्थिती तिथे उतरून येत नाही. प्रियांनो, परमेश्वराची उपस्थिती केवळ त्यांच्या जीवनामध्ये उतरून येते जे त्याला समर्पित आहेत. हालेलुया. आपण एक वचन बघूया. आता खरी आराधना म्हणजे काय? आपण जर रोमकरासपत्र याचा 12 अध्याय, रोमकरासपत्र याचा 12 अध्याय, आणि आपण पहिलं वचन वाचूया. पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. प्रियांनो, ह्या वचनामध्ये सांगितलं आराधना म्हणजे काय, आराधना करणं म्हणजे काय. इथं बायबल सांगतं की मी देवाच्या करुणेमुळं तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. तर प्रियांनो, आराधना करणं म्हणजे केवळ गीत गाणं नाहीये. आराधना करणं म्हणजे फक्त वाद्य वाजवणं असं नाही. तुम्हाला माहिती आहे की खूप मोठे वर्शिप लीडर आणि त्यांचं नाव ते ब्रिटनचे आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, त्यांच्या चर्चमध्ये एकदा त्यांच्या पास्टरने सांगितलं की गीत न गाता, कोणतेही वाद्य न वाजवता परमेश्वराची आराधना करायची. ते गीत तुम्हाला माहिती असेल ना, ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल, ओ माय सोल, वर्शिप हिज होली नेम. आणि खूप त्यांचे गाणे खूप प्रसिद्ध आहेत. आणि त्यांचे जे पास्टर बोलले, ठीक आहे आपण गीत गातो, आपण वाद्य वाजवतो, पण आता गीत पण गायचं नाही, वाद्य पण वाजवायचे नाही, पण परमेश्वराची आराधना करायची. हालेलुया. कारण आपल्याला माहिती आहे परमेश्वराची आराधना म्हणजे काय. तर बायबल सांगतं तुम्ही आपले शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. हालेलुया. तर प्रियांनो, इथं बायबलमध्ये आपण बघतो की आराधना म्हणजे सर्वात पहिली गोष्ट आपले शरीर परमेश्वराला जिवंत म्हणजे तुम्हाला माहिती ना की ज्याच्यामध्ये पाप नाही. तुम्हाला माहिती पापाचं वेतन मरण आहे, पण जे जिवंत ख्रिस्ती लोक, हालेलुया, जिवंत ख्रिस्ती लोक कोण आहेत की ज्यांनी पश्चाताप केलेला आहे. हालेलुया. ज्यांनी आपलं पाप कबूल करून सोडून टाकलेले आहे. तुम्हाला माहिती आहे इफिसकारासपत्र 2 अध्याय 1 वचनामध्ये असं म्हटलं की तुम्ही आपले पाप व अपराध यामध्ये मेलेले होता आणि तुम्ही या जगाच्या रहाटीप्रमाणे, जो अंतरिक्षाचा राज्याचा अधिपती, याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. तुम्ही तुमच्या मनाच्या व शरीराच्या वासनांप्रमाणे चालत होता. तर तुम्हाला माहिती, जर आपण आपल्या शरीराच्या आणि मनाच्या वासनांप्रमाणे चालत आहे तर आपण परमेश्वराची आराधना करू शकतो. इथं बायबल सांगतं परमेश्वराची आराधना करण्यासाठी काय करायचंय, तुम्ही तुमचं शरीर, आपले शरीरे जिवंत, पवित्र म्हणजे देवासाठी वेगळे, समर्पित, हालेलुया, व देवाला ग्रहणीय म्हणजे देवाला राहण्यासाठी योग्य, हालेलुया. प्रियांनो, विचार करा, जर एक व्यक्ती तंबाखू खाते, सिगरेट पिते, दारू पिते, तर प्रियांनो तो त्याचं शरीर, विचार करा, तो देवाला राहण्यासाठी योग्य आहे का? बायबलमध्ये असं म्हटलं, तुम्हाला माहिती नाही का तुमचं शरीर हे ना देवाचं मंदिर आहे. जो
जो आपल्या शरीराचा नाश करील त्याला देव नाश करेल. कारण तुम्हाला माहिती आहे आपलं हे शरीर जरी बोलतो हे माझं शरीर आहे, हे तुमचं शरीर नाही, हे देवाने बनवलेलं आहे, देवाने निर्माण केलेले आहे आपल्या सर्वांना. आणि प्रियांनो म्हणून बायबल इथं सांगतंय काय करा, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. हालेलुया. आणि बायबल सांगते ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे किंवा ही खरी आराधना आहे. हालेलुया. पण इथंच थांबायचं नाही, पुढे काय म्हटलं, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होते. दुसरी महत्वाची गोष्ट प्रियानो, आपलं मन हे परमेश्वराच्या वचनाने नवीन करणं. प्रियानो, आपलं मन हे येशूकडे लागलेलं पाहिजे. प्रियानो, तुम्हाला माहितीये का, असं नाहीये की आता मी अर्धा तास देवाची आराधना केली, गीत गायलं, माझं काम झालं. हालेलुया. जे खरे आराधक असतात, कारण बायबल काय सांगतो, तो आपल्या पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने परमेश्वराला प्रीती कर. हा अर्धा तासाचा खेळ नाहीये प्रार्थना किंवा आराधना. प्रियांनो, आराधना ही संपूर्ण जीवनाने आपण करतो. प्रियांनो, तुम्ही जेवण बनवताय, जेवण बनवता बनवता परमेश्वराची आराधना करा, देवाला धन्यवाद देत राहा, देवाची स्तुती करत राहा, गीत गात राहा. हालेलुया. प्रियांनो, तुम्ही वॉकिंगला चाललाय, मनातल्या मनात देवाचं वचन बोलत राहा. हालेलुया. परमेश्वराची स्तुती करत राहा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. हालेलुया. आणि ज्या वेळेस आपण अशा रीतीने देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये, आता बघा, ही फक्त अर्ध्या तासाची, 1 तासाची आराधना नाही. जे खरे आराधक आहेत प्रियांनो काय करतात, आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित करतात. हालेलुया. म्हणून मी बोललो, हा फक्त गुढ्यावर येण्याचा प्रश्न नाहीये, फक्त देवासमोर उपडं पडण्याचा प्रश्न नाहीये. प्रियांनो, आपलं खरं प्रेम, कारण प्रियांनो, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, जर आपण कोणत्या माणसावर प्रेम करत आहे, तर आपल्या मनामध्ये सारखा त्या माणसाचा विचार येतो. आणि प्रियांनो, जर आपण त्या येशूवर प्रेम करत आहे, ज्या येशूने आपल्यासाठी क्रूस खांबावर बलिदान केलं, त्याचं रक्त सांडलं, खरं प्रेम केवळ येशूने केलं, आणि आपण जर त्याच्यावर प्रेम करतो, तर आपल्या मनामध्ये देखील सारखे त्याचे विचार पाहिजे. हालेलुया. इथं बायबल तेच सांगत आहे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होते. हालेलुया. तर आपण पहा, तुझी खरी आराधना आपण कशी करतो, त्यावेळेस आपण आपलं शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रियांनो, आपण आपल्या मनाचं नवीनीकरण करतो. प्रियांनो, आपण त्या परमेश्वराची आराधना करत राहतो. हालेलुया. प्रियांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, आराधना म्हणजे फक्त गीत गाणं नाहीये. आराधना म्हणजे हे पण आहे की देवाच्या आज्ञा पाळणं, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणं, देव जे सांगतो तुझ्या वचनामध्ये तसं आपल्या कृतीमध्ये आणणं. प्रियांनो, हालेलुया. आणि ही आराधना परमेश्वराला पाहिजे. कारण मला अनेक असे वर्शिप लीडर माहिती, खूप सुंदर गाणं गातात, पण त्यांचं जीवन जर आपण बघितलं प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये नम्रता नाहीये, त्यांच्या जीवनामध्ये घमंड भरलेला आहे, गर्व भरलेला आहे, त्यांना ऐकता येत नाही. तर प्रियांनो, अशी आराधना, असं जीवन परमेश्वराला मान्य नाही. तुम्ही गीत खूप सुंदर गाऊ शकता, पण आराधना करू शकत नाही. आणि म्हणून इथं आपण पाहतो की जे देवाची आराधना करत नाहीत, त्यांच्या